तरुणाचं नाव होतं रोहित. स्वामी समर्थांवर फारसा विश्वास नव्हता. तो IT कंपनीत नोकरी करत होता. त्याच्या आईला मात्र स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती. तिने स्वामींचा फोटो पूजेसाठी आणला आणि घरात ठेवला. एक दिवस रोहितने विनोद करता करता आईला म्हटलं, "आई, या फोटोमध्ये काय एवढं विशेष आहे? एक साधा फोटोच तर आहे." आईने फक्त एवढंच उत्तर दिलं, "स्वामी कोणावरही रागवत नाहीत, पण जेव्हा वेळ येते तेव्हा ते आपलं अस्तित्व दाखवतात." त्या रात्री रोहितच्या स्वप्नात स्वामी आले. त्यांचं रूप अतिशय तेजस्वी होतं. डोळ्यातून प्रकाश येत होता. स्वामी म्हणाले, "फोटो जर फक्त फोटो असता तर तू अजून झोपेत नसता." रोहित घाबरून जागा झाला. संपूर्ण अंगाला शहारा आला. तो थरथरत उठला. पाहतो तर काय, त्याने टेबलवर ठेवलेला स्वामींचा फोटो टेबलवर नव्हता. तो फोटो कपाटात होता आणि तो फोटो कोणीच हरवला नव्हता. दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या आईची क्षमा मागितली आणि स्वतःहून स्वामींच्या मठात जाऊन सेवा केली. आज तो स्वतः एक भक्तिमय YouTube चॅनलचा निर्माता आहे आणि प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला तो एकच वाक्य म्हणतो, "स्वामी समर्थ फोटो नाहीत, ते जीवनाचं उत्तर आहेत." ही गोष्ट खरी असून अनेक लोकांनी असाच अनुभव घेतला आहे की स्वामी फोटो, मूर्ती किंवा आवाज या माध्यमातून आपली उपस्थिती दर्शवतात. जय जय स्वामी समर्थ.